विण दोघातली तुटेना 3 जानेवारी भागामध्ये अंशुमनला स्वानंदीचा खूप राग आलेला असतो. तो त्याच्या रूममध्ये बॉक्सिंग करत असतो, पण ते पण स्वानंदीवर. रागाने तो स्वानंदीला खूप मारत असतो आणि म्हणतो, स्वानंदी मी सोडणार नाही तुला. सकाळी समर स्वानंदी आवरतात, पण आज मात्र समर काहीतरी वेगळाच असतो. स्वानंदीला म्हणतो, तुमची अन्यायाविरुद्ध लढण्याची जी वृत्ती आहे ना, ती आवडली मला. आता आश्चर्याने स्वानंदी खाली बघते, तो म्हणतो, काय मससरा. आता मात्र स्वानंदी त्याच्याकडे शॉकून बघते आणि तो तिच्याकडं एकटक बघत असतो आणि मान हलवतो. अर्पिता आणि मलिका अंशुमनच्या रूममध्ये येतात, तेव्हा तो खूप रागात असतो. मलिका म्हणते, अंशुमन, पण तो काय ऐकत नाही. ती अंशू बास, ऐक जरा. तो आता स्वानंदीचा फोटो काढतो आणि फाडत म्हणतो, शपथ घेऊन सांगतो, एक दिवशी संपून टाकील त्या स्वानंदीला. त्याचं हे रूप बघून आता मलिकाही घाबरते आणि तिच्यासोबत अर्पिता. आता अर्पिता मलिकाला खुणवते. मलिका म्हणते, अंशू अंशू तू शांत हो. अरे त्या स्वानंदीचं काय करायचं हे आपण नंतर बघूया, पण पहिले तू स्वतःचा रागावर. अंशू म्हणतो, नाही मॉम, तिने अख्ख्या घरासमोर आणि स्टाफसमोर माझा तमाशा केला. मी कसा वागतो, काय करतो, हे सगळं दादाला सांगितलं आणि त्याने माझं कंपनी देणं बंद केलं. तुला कळतंय का मॉम, आपल्याला कंपनी बंद झाली. असं जर चालू राहिलं ना, आपण लवकरच रस्त्यावर येणार. आजपर्यंत जी मेहनत घेतली ह्या स्वानंदीने, ती सगळी धुळीला मिळवली. मलिका म्हणते, हे सगळं मी 25 वर्षे टिकून ठेवलं आणि त्या स्वानंदीने एका दणक्यात उडून लावलं. आता मला नाही वाटत तुझ्याबद्दल तो समरही माझं काही ऐकेल. अर्पिता म्हणते, हो ना मॉम, त्या स्वानंदीने अंशूला कशी शिक्षा दिली, झाडू मारायची आणि लादी पुसायची. अगं तिची लायकी तरी का, अंशूले कामं सांगायची, आणि दादा पण तिच्याच बाजूने बोलत होता. मलिका म्हणते, आजपर्यंत त्या समरला मी असा मुठीत ठेवला आणि तो असाच माझ्या मुठीत राहणार. तिला काय वाटलं ती समरला सहजासहजी माझ्याकडून सोडवेल? अजिबात नाही. काही झालं तरी मी समरला सोडणार नाही. ही कंपनी, पैसा, ही इस्टेट, हे घर, हे सगळं माझ्या अंशूचं आहे. मी सहजासहजी असं जाऊ नाही देणार. आता समर स्वानंदीचं कौतुक करत असतो. स्वानंदी म्हणते, मला पण तुमची वृत्ती खूप आवडली. समर म्हणतो, माझी वृत्ती ती कुठली? ती म्हणते, न्यायाच्या बाजूने उभं राहणं. पहिले मला वाटत होतं तुम्ही सारखी भावाची बाजू घेताय. कदाचित आत्ता पण तसंच कराल, पण तुम्हाला त्याची चूक दिसल्यानंतर तुम्ही त्याला शिक्षा केली आणि श्वेताला न्याय दिला. समर म्हणतो, कुणावरही अन्याय मी कधीच सहन करू शकत नाही आणि खरं तर श्वेताला, आपल्या स्टाफला न्याय देऊ शकलो ते फक्त तुमच्यामुळे. नाहीतर मला कधीच कळलं नसतं की अंशू त्यांच्यावर एवढा अन्याय करतोय, त्यांना एवढा त्रास देतोय. आणि खरं सांगू का, हे सगळं मला कधी कुणीही सांगितलं नाही. पण स्वानंदी मॅडम, आजपासून सगळीकडे तुम्ही लक्ष ठेवायचं. आता यापुढे सगळे अधिकार तुमच्याकडे, सगळी जबाबदारी तुमच्यावर. स्वानंदी म्हणते, ठीक आहे, डन. आता समर स्माईल करतो आणि मान हलवतो, पण स्वानंदीकडे मात्र प्रेमाने बघत असतो. आता स्वानंदीला काय करावं, कसं रिॲक्ट करावं हेच कळत नाही आणि ती लाजून खाली बघते. हे सगळं झाल्यामुळे आदिराला पण एक वेगळीच जाणीव होते. ती म्हणते, मी नंदुताईबद्दल किती गैरसमज करून घेतला होता आणि तिला नको नको ते बोलले. पण एक मिनिट, तिच्याबद्दल मला सांगितलं ते अर्पिताताई आणि मॉमने. याचा अर्थ नंदुताईबद्दल त्यांनीच मला भरून दिलं. गॉड, माझ्याकडून ही काही चूक झाली आणि सगळ्यामध्ये रोजची तरी काही चूक आहे. त्यांनी साईन केलीच नाही, सुष्मिताने केली. पिंट्या दादा बरोबर बोलत होता. आता रोहन पण एक जणाशी बोलतो आणि चाललेला असतो. तेवढ्यात त्याला आदिराचा फोन येतो. तो बघून त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो, आदिराचा फोन. फोन उचलून म्हणतो, हा आदिरा बोल ना. ती रो, कसा आहेस तू? तो म्हणतो, अगं तुझ्याशिवाय मी कसा असणार. ती रो, मला पण तुझी खूप आठवण येते. रोहन म्हणतो, मला पण. ती आता काय करायचं? रोहन म्हणतो, येतेस का घरी? आदिरा करते आता मात्र मलिकाच्या हातून एक एक सुटत असतं. आता बघूया मंदाकिनीची काय प्रतिक्रिया असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.